उन्हाचा कडाका वाढलाय आणि त्यासोबतच वाढलाय आगीचा धोका. कधी धावत्या कारला आग लागते तर कधी भरवस्तीतील दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. नुकतीच बुलढाणा आणि देऊळगाव राजा शहरात लागलेल्या आगीच्या घटनांनी सर्वांचीच धडधड वाढवली आहे. आग लागली की सर्वांचीच धावपळ उडते, भीतीपोटी गोंधळ निर्माण होतो. पण अशाच वेळी गरज असते ती फक्त संयमाची. जर योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तर होणारं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. नागरिकांमध्ये हीच भीती घालवण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी अदिती अर्बनच्या पुढाकारातून बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात एक विशेष प्रात्यक्षिक राबवण्यात आलं. आग लागल्यावर गोंधळून न जाता त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याचं थेट ट्रेनिंगच इथं देण्यात आलं. आजकाल प्रत्येक ऑफिस, दुकान किंवा अपार्टमेंटमध्ये लाल रंगाचे अग्निशमन यंत्र लटकवलेले दिसतात. पण खरं सांगा, आपल्यापैकी किती जणांना हे यंत्र वापरता येतं? या उपक्रमात तज्ज्ञांनी दाखवून दिलं हे यंत्र वापरणं किती सोपं आहे. फक्त 3-4 स्टेप्समध्ये आपण आगीवर नियंत्रण मिळवू शकतो. या संदर्भात तज्ज्ञ काय सांगतात पाहूया. एक ग्लासमध्ये सर्व सॉलिड प्रकारचे फायर येते. वुडन, पेपर, कॉटन. बीमध्ये लिक्विड फायर येतं, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केमिकल, केमिकल. आणि सीमध्ये इलेक्ट्रिकल आणि गॅसेसची फायर येते. ABC म्हणजे जवळपास हे सर्व प्रकारच्या फायरवर येऊन पडतो. आता आग लागल्यानंतर सर्वप्रथम ऑपरेटिंग सिस्टम हे स्टील असते, स्टील तोडून घ्यायचं. स्टील बाहेर निघून जातं, काही हातात पकडायचा. जेवढ्या जवळ फायरचं आपण तेवढ्या जवळ जाऊ आगीच्या बेसवर आणि हवेच्या विरुद्ध दिशेने उभं राहून ही क्रिया करायची. उन्हाचा तडाखा आता वाढलेला आहे आणि आगीच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. काल एका कारला बुलढाणा शहरात आग लागली आणि मोठी धावपळ उडाली. आजही देवगाराच्या शहरामध्ये 5 ते 6 दुकानं जळून खाक झाली. सकाळी 5 वाजेपासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या आगीच्या वाढत्या घटना बघता आज अदिती अर्बनच्या वतीने या ठिकाणी फायर आग विझवण्याचं काही प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत सर. नमस्कार. नमस्कार सर. मी सूरज फायर अँड सेफ्टी सर्व्हिसेस बुलढाणा. आपल्या इथे फायर एक्सटिंग्विशरचे डेमॉन्स्ट्रेशन घेण्यात आले. सर्वप्रथम फायर का लागते, ऑक्सिजन, हीट आणि फ्युएल एकत्र येऊन कॉम्बिनेशन झाल्यानंतर आग लागते. आग विझवण्यासाठी आपण फायर एक्सटिंग्विशरचा उपयोग कसा करायचा हे मी यांना दाखवण्यात आले. फायर एक्सटिंग्विशर मध्ये ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर येतात, ते सर्व प्रकारच्या फायरवर यूज होतात. त्याची ऑपरेटिंग सिस्टीम कशी असते हे दाखवण्यात आले. त्यानंतर CO2 टाईप फायर एक्सटिंग्विशर असतात, इलेक्ट्रिकल फायरवर कसे यूज होतात ते पण दाखवण्यात आलेले. आणि तुम्हाला जर संपर्क करायचा असेल, अजून फायर एक्सटिंग्विशर वगैरे बसवायचे असतील तर नक्की संपर्क साधा. सूरज फायर अँड सेफ्टी सर्व्हिसेस सर्व ऑनलाईन पद्धतीने